तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। मराठा व बहुजन समाजातील युवकांना शिवशाही, शाहू फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रगत विचारसरणी देत उद्योजकतेकडे वळवणारे तसेच समाज परिवर्तनासाठी कार्यरत असलेले प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे दीपक काटे व काही समाजकंटकांकडून शाही फेक व जीवघेणा हल्ला करण्यात आला। या कृत्याचा निषेध करण्यासाठी नांदुरा येथील शिवप्रेमी संभाजी ब्रिगेड व समविचारी संघटनांच्या वतीने तहसीलदार कार्यालय नांदुरा यांच्या मार्फत जिल्हाधिकारी बुलढाणा यांना 18 जुलै रोजी निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनामध्ये हल्ल्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून प्रवीण गायकवाड यांना शासनामार्फत तात्काळ सुरक्षा पुरवावी तसेच समाजात द्वेष पसरवणाऱ्या व अशांती निर्माण करणाऱ्या अशा समाजकंटकांवर तात्काळ आळा घालण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलण्याची मागणी सुद्धा जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे। सदर निवेदन देतेवेळी मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष शरद पाटील, तालुका अध्यक्ष भगवान सोयस्कर, शहराध्यक्ष आनंद मुंडे, अशोकराव धनोकार, छोटू पाटील, अमर पाटील यांच्यासह अनेक शिवप्रेमी व त्याचबरोबर समविचारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता नांदुरावरून विठ्ठल भातुरकर। जय जिजाऊ। 2 दिवसापूर्वी दीपक काटे नामक हरामखोराने सामाजिक संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला केला व त्यांच्या अंगावर वंगण टाकून त्यांच्या तोंडाला काळं फासलं। ही गोष्ट अत्यंत निंदनीय आहे। महाराष्ट्रात शिव फुले आंबेडकर विचार रुजवणारे आमचे प्रवीण गायकवाड यांच्यावर जर असे हल्ला होत असेल तर ही संविधानाचा जो आम्हाला हक्क दिलेला आहे काही बोलण्याचा आणि लिहिण्याचा त्याची गळचेपी करण्याचा सारखा हा प्रकार आहे। तरी आम्ही संभाजी ब्रिगेड, मराठा पाटील युवक समिती, मराठा सेवा संघ यांच्या वतीने आज नांदुरा तहसीलदारमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे की जर दीपक काटेवर कठोर कारवाई केली नाही तर त्याचा पुढचा नायनाट काय करायचा आम्ही करू। कारण जर आमच्या प्रवीण गायकवाडवर असा हल्ला होत असेल तर त्या हल्ला करणारे हातपाय छाटायला सुद्धा आम्ही मागे करणार नाही। कारण ब्रिगेड जे बोलते तेच करते, आमचा इतिहास आहे। आणि त्यांचं म्हणणं होतं की संभाजी ब्रिगेड हे नाव बदलून छत्रपती संभाजी ब्रिगेड करावं। तर मी त्यांना सांगू इच्छितो की छत्रपती पदवी लावण्याचं इतपत आम्ही किंवा कोणी मोठं नाही आहे। एक मनोहर कुलकर्णी नावाचा हरामखोर नालायक आहे, त्याने स्वतः नाव बदलून संभाजी भिडे केलेलं आहे। मग त्याने सुद्धा नाव छत्रपती संभाजी भिडे काय लावलं नाही? कारण आपल्याला संघटनेला किंवा कोणाला छत्रपती नाव लावायचा अधिकारच मिळत नाही आहे। आज आपण पाहू शकतो रामदल, बजरंग दल, हनुमान दल हे सुद्धा एकेरीच नाव आहे। परंतु संभाजी जर संभा म्हटलं तरच ते एकेरी नाव होते, परंतु संभाजी म्हटल्यानंतर एक आदरपूर्वक नाव आहे। आणि संभाजी ब्रिगेड हे सतत या महाराष्ट्रामध्ये शिव फुले आंबेडकर विचारधारा रुजवत आहे आणि तन्मन धनाने सर्व संभाजी ब्रिगेडचे मावळे हे कार्य करत आहे। जर आम्हाला आम्ही झोपलेले आम्ही वाघ आहोत, जर आम्हाला उगा दिवसाचा प्रयत्न पुरी करू नये, जर आम्हाला दिवसलं तर आम्ही त्याला फाळल्याशिवाय राहणार नाही या व्हिडिओ माध्यमातून आपणास सांगतो। जय जिजाऊ।